हॅलो एव्हरीवन, इट्स प्रांजली हियर अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज होती होळी आणि आम्ही तिकडेच चाललेलो मंदिराच्या इकडे होळीचं पूजन करायला. आणि मम्मी आणि काकीने दोघीजणी पण मस्त गजरे घातलेले आणि पूजन करत असतो. दोघीजणी पण खूप भारी. होळीचं पूजन झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये पण आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि इकडे हंसीला घंटा वाजवायची होती, जी तिने वाजवली. आणि नंतर मग असं आम्ही मजाक मस्ती करत होतो त्याच्यासोबत. आणि इकडे हंसी मस्त खालून डोका टेकत आशीर्वाद घेत होती, कारण तिला लाईक वरती पोहोचता नव्हता येत. सो ती खालूनच एकदम भिंतीला डोका टेकत आशीर्वाद घेत होती, विच इज क्यूट अँड फनी ॲट द सेम. मंदिरातून आल्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला काहीतरी बनवायचा, कारण आम्हाला 12 वाजेपर्यंत थांबायचा होता. सो आम्ही सँडविच बनवणार होतो. बटाटे आम्ही साईड बाय साईड उकडत ठेवलेली आणि नंतर आम्हाला थोडी साहित्य आणि सामग्री पाहिजे होती सँडविच बनवण्यासाठी. ती थोडी कमी पडत होती. सो मी आणि वेदिका आम्ही गेलो डेअरीवर आणि डेअरीवरून येता येता थोडा वेदिकाने मला आईस्क्रीम पण घेतली. नंतर मी बीट, काकडी, गाजर आणि शिमला हे कापून घेतलं आणि मला कांदा कापायला नाही आवडत, सो वहिनीने कापला. आणि नंतर मग आम्ही सँडविच टोस्ट करून खाल्ले, बट ते मी शूट करायला विसरलो. आम्ही गेलो मंदिराच्या इकडे आणि नंतर होली दहन झाला. आणि दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.